हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी सावी कोडी आणि तुम्ही बघत आहे सावी कोडी नेल्स. तर आज आपण करणार आहे एक ॲनिमल आर्ट जे की ब्लॅक कलरने मी करते. तर आपल्याला त्यामध्ये लागणारे साहित्य जे टीप आहे, आपल्याला लागणारे टीप, त्यानंतर ब्रश आणि जेल पॉलिश. काही आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे ग्लिटर्स, क्रोम्स, हे सगळं आपल्याला त्याच्यात लागणार आहे. त्या अगोदर मी ब्लॅक कलरची जेल पॉलिश घेऊन अप्लाय करून घेतली आहे. फर्स्ट लेअर अँड सेकंड लेअर मी अप्लाय केलं आहे. त्यानंतर क्युअर करून घ्यायचं असतं. क्युअर केल्यानंतर आपण करणार आहोत त्यावरती नेल आर्ट करण्यासाठी आपल्याला ब्रश लागतात. फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर माझा लावला गेला आहे. त्यानंतर मी व्हाईट जेल पॉलिश घेतली. त्यानंतर जे मला आर्ट क्रिएट करायचं आहे ते मी या पद्धतीने ब्रशच्या साहाय्याने ते क्रिएट करून घेते. हळूहळू प्रॅक्टिस करायची, म्हणजे जे करून आपल्याला आर्ट आपल्याला व्यवस्थित यायला लागतं. तुम्ही बघू शकतात की मी व्हाईट कलरची जेल पॉलिश अप्लाय करते फर्स्ट कोट, आणि त्यानंतर मी सेकंड कोट पण करून घेणार आहे. जेल पॉलिश हे UV लॅम्पमध्येच क्युअर होते. क्युअर झाल्यानंतर मी त्याच्यावरती थोडंसं जे बिल्डर जेल असतं त्याने 1 लेअर अप्लाय करून घेतलंय. आणि जे आपण बिल्डर जेल अप्लाय करतोय, क्लिअर जेल, तर त्याला आहे ना थोडं स्टिकीच राहू द्यायचं, जास्त क्युअर नाही होऊ द्यायचं. 30 सेकंड क्युअर होऊ द्यायचं. तुम्ही जे बिल्डर जेल आहे ते यूज करू शकता किंवा तुम्ही बेस कोट बी यूज करू शकता. तर मी लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी क्रोम अप्लाय करते. क्रोम म्हणजे आपण क्रोम त्या ठिकाणी अप्लाय करतोय ज्या ठिकाणी मी म्हणजे बिल्डर जेल लावलेलं आहे, त्या ठिकाणी मी क्रोम अप्लाय करते आणि ते त्याच ठिकाणी स्टिक होईल. आता तुम्ही बघू शकतात की जे क्रोम आहे ते आपली जे जेल पॉलिश आहे त्याच्यावरती पण लागते. बट आपण काय करणार आहे, आता याच्यावरती मी सेकंड लेअर अजून एकदा बिल्डर जेल अप्लाय करणार आहे. मग ज्याने काय होईल, जे आपण क्रोम केलेलं आहे ते व्यवस्थित स्टिक होऊन जाईल. तुम्ही बघू शकतात की मी क्रोम अप्लाय करते आणि UV लॅम्पमध्ये बिल्डर लावल्यानंतर परत एक वेळेस तुम्ही बघू शकतात की मी आता त्याच्यावरती एक लेअर अजून जेल ग्लू असतो त्याचा लावते, बिल्डर जेलचा, आणि त्याला मी क्युअर करून घेईल. असं आपण याच्यासाठी करतो कारण आपल्याला ज्या भागामध्ये क्रोम करायचे किंवा आर्ट क्रिएट करायचे तिथंच ते क्रिएट होईल. आणि जे दुसरीकडे आपलं बघा, तुम्ही बघू शकतात की मी आता क्लीन करून घेते. तर जे जेल पॉलिशला लागलंय ते क्लीन करून घेणार आहे. आणि जिथं जिथं आपण जे बिल्डर जेल लावलेलं आहे आणि क्युअर करून घेतलंय तिथं ती जे क्रोम आहे ते तिथंच राहील आणि जे आजूबाजू लागले ते क्लीन होऊन जाईल. तर तुम्हाला असं वाटत असेल की आजूबाजू लागतं तर आपला आर्ट खराब होईल, त्याला क्लीन करता येतं. त्यानंतर मी एक लाईट पिंक शेड घेऊन ॲनिमल आर्ट क्रिएट करणार आहे. थोडे मी डॉट सारखं मी अप्लाय करून घेते ब्रशने आणि नंतर ते पण क्युअर करून घेणार आहे.
जेल कलर घ्यायचे आणि जेल पॉलिशने आजूबाजूने जे आपण अप्लाय केली आहे जेल पॉलिश अगोदर लाईट कलरची, त्या आजूबाजूने आपल्याला ह्या पद्धतीने ॲनिमल आर्ट क्रिएट करायचं आहे. तुम्ही बघू शकता जो ब्रश आहे आपला तो बारीक असला पाहिजे, तेव्हाच आपलं जे आर्ट आहे ते छान दिसल. पूर्ण मी ॲनिमल आर्ट क्रिएट करून घेतलं आहे आणि त्याला आता मी क्युअर करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता क्युअर करून घेईल मी जेल पॉलिश. त्यानंतर मी जेल पॉलिश घेऊन जे लेयर आहेत त्याने मी आर्ट क्रिएट करून घेतलं आहे, लायनिंग करून घेतली आहे आणि त्यानंतर मी ग्लिटर त्यावरती अप्लाय करून घेणार. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे नेल आर्ट क्रिएट झालेला आहे. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नेल आर्टचे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला कोणतं नेल आर्ट शिकायचं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही बघू शकतात किती छान आर्ट क्रिएट झालेलं आहे. जर आर्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.